आपल्या तळतोंडीच्या या प्रोग्रामला, या उत्सवाला, या कीर्तन महिमेला, या सोहळ्याला बंदिस्त करण्यासाठी, म्हणजे जेवढे माय मावल्या घरून कीर्तनाला उशिरा आल्या संभाजी महाराज, तेवढ्या सगळ्या माया मावल्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्या. डीडी साखळे, ज्ञानेश्वर दुराजी आप्पा साखळे या नावानं हे चॅनल आहे यांचं. हा सगळा प्रोग्राम ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बंदिस्त करणार आहेत. अर्थात या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम सगळीकडे प्रसारित होणार आहे. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा वैशिष्ट्यपूर्ण अभंग आजच्या सेवेसाठी आहे. महाराजांनी मला सांगितलं, नामदेव महाराजांनी, नेमका अभंग कोणता तुम्ही निवडणार आहे. व्यासपीठावर आल्याशिवाय मलाही सुधरत नाही. काही मला महाराजांचंही पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगता यावी, अभंगाचं चिंतन मला करता यावं, काही अंशी मला राजे सुद्धा सांगता यावेत. आणि त्याही पेक्षा राजाच्या संगतीमध्ये जेवढे मावळे होते, राजाचे जेवढे निकटवर्ती होते, जेवढे विश्वास होते, ते भक्तही मला सांगता यावेत. विठाला विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचं नेमकं मनोगत काय आहे या अभंगाच्या द्वारे, काय या अभंगाची पार्श्वभूमी आहे. महाराज म्हणले, देवा, आमच्या जीवनामध्ये जर काय सेवा घडायची असेल, हा अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप आहे, जर आम्ही कंबर कसून सेवे करता घेतलेला अभंग म्हणत असू, कीर्तनकाराची सुद्धा सेवा, वादनाची सुद्धा सेवा, गायनाची सुद्धा सेवा, या ठिकाणी हा धर्म मंडप झाडण्याची सुद्धा सेवा, पवित्र सडा समार्जन करणं सेवा, इथं येईल तशी रांगोळी काढणं सेवा, चटई आथरणं इथं सेवा, वारकऱ्यांना चहा पाणी देणं सेवा, विना घेणं सेवा. तुम्हाला सांगून जाऊ, या संपूर्ण सेवेची यादी मी जी तुम्हाला सांगितली, या सेवेमध्ये कोणतीच सेवा लहान नाही आणि कोणतीच सेवा मोठी नाही. विठाला विठाला मग ही सेवा करत असताना महाराज म्हणले,